रस्त्याने कुठे हिंडतोय, थांबा, अरे पालखी गेली आपल्या जवळून. मस्तपैकी पुढे नाही का दिंडी चाललेली होती, दिंडी आपलीच होती, दुसरं कोणाची नव्हती, आपल्याच गावातली. तर रस्त्यात जसं बातम्यामध्ये सांगितलं होतं ना, सेम तेच किस्सा झालेला होता बरं का. अख्खे रस्ते फुटलेले होते, डायरेक्ट पाण्याचा आहे ना प्रवाह थांबलेला होता. म्हणजे आहे ना रस्ते फुटलेले होते, कच्चा रस्ता बनवलेला होता, पाणी नसतंपैकी नदीचं कमी झालेलं होतं, म्हणून सगळ्या गाड्या वगैरे चालू केल्या त्या. प्रत्येक निमिषी मस्तपैकी चालले होते आणि बघितलं तर आपले दिनुशेट आपली गाडी चालली होती. म्हणजे मला माहिती होतं, पण तुम्हाला म्हणलं सांगून घ्या की नाही. मग काही दिंडी थांबली, आपली दिंडी थांबल्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी थांबून घेतलं आणि डायरेक्ट आलो कामानीपिशी आल्यानंतर. मग कामानीपिशी आल्यानंतर मस्तपैकी टेम्पो वगैरे चाललेले होते, फोन बोलत होते. म्हणलं चला आता पुढे जाऊन ना पालखीचे पुढे जाऊन ना आपण आपली दिंडी दाखवून घ्यावं. दिंडीमध्ये भरपूर सारं पब्लिक होतं बरं का. बघा तुम्ही किती दिंडी आपली, दिंडीमध्ये भरपूर पब्लिक होतं. त्याच्यात ना आपले निलेश लंके नाही का, त्यांनी ना आपल्याला मस्तपैकी बोलून घेतलं. म्हणले तुमचा सगळ्यांचा सत्कार करून घेतो. सत्कार वगैरे करून झाल्यानंतर भाऊने गुलाब काढलं. आणि गुलाबाचा विषय असा नाही का आम्ही फक्त पोरीसाठीच काढतो. विषय कसा आहे माहिती आहे का, तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघितलं ना, तर आमचं मित्रप्रेम आहे हो, गुलाब आणि बोरांना पण देतो. विषय नाही बरं का, हा नाद नाही करायचा. तेवढंच आपला अख्खा सत्कार वगैरे उरकला, फोटो वगैरे काढून घेतला, आपली मस्तपैकी पालखी पुढे सोडून दिली. आणि म्हणलं चला आता गाडीवर जाऊ, मोठ्या देवीचं मंदिर मस्त दिसत होतं. म्हणलं चला आता, इथं भरपूर अशी गर्दी होती खालच्या साईडला. म्हणलं आता वरती नंबर लागत होता, नाही कारण आपण पालखीच्या संगत चाललेलो होतो. मस्त चालता म्हणलं चला आता जराशी फिरून येऊ. आणि तेवढ्यात आपली दिंडी ना फिरता वरती गेली. म्हणलं चला आपल्या पहिल्या वरती जायला लागत आहे. मग काय आपण व्ह्यू घ्यायसाठी वरती आलो तर बघितलं काय ना, शेळके पाटील सगळ्यांच्या अगोदर पुढे येऊन थांबले होते बरं का. 2-2च्या लाईनी करायला लावल्या होत्या, पण कोणी 2-2च्या लाईनी करी नाही. आजी फक्त 2-2च्या लाईनी आल्या होत्या बरं का. बाकी सगळे तसे चालले होते. मग काय म्हणलं चला आता टप कोणी नाही, यांच्या अगोदर जाऊ. पण हे म्हणला मला ब्लॉग मध्ये घे. म्हणलं आपल्या मित्राला आपण ब्लॉग मध्ये नाही घेणार, विषय संपला. बरोबर आहे की नाही, ब्लॉग मध्ये घ्यावं लागतं हो. बाकीचं काही नाही, आपली गर्दी बघितली खाली येणार. हा देवळात आलो, बघितलं गर्दीच नाही, मस्तपैकी दर्शन झाले ना एकदम खतरनाक मध्ये. मग काय आलो पहिल्यांदा दर्शन वगैरे करून घेतले. आणि तेवढं ते म्हणले मोबाईल बंद करा. इथं फोटोग्राफर लावलेले होते, तरी पण ते म्हणले मोबाईल बंद करा. मग काय म्हणावं, ते फोटो काय आम्हाला त्यांना होते का नाही ना. मग काय म्हणलं घराकडे निघावं आता. पहिल्यांदा व्ह्यू वगैरे घेतला मंदिराचा मस्तपैकी. म्हणलं खालच्या साईडला जाऊ, इथे इतके वाहनं खडे टोचत होते ना विचारूच नका. पण सगळे चालले होते बिना चपलाची. खालच्या साईडला आल्यानंतर बघा व्ह्यू कसा काय, व्ह्यू इतका खतरनाक आहे ना, बोल आरच नाही करायचा. हा व्ह्यू लय खतरनाक आहे. हा बघ यांनी बसून घेतलं. म्हणलं चला आता खालच्या साईडला जत्रा वगैरे फिरून यावं. मग काय केला कॅमेरा चालून, म्हणलं चला आता जत्रा फिरायला. हे दोघं जिथं जाते ना आम्ही तिथं जाणार. बरोबर आहे की नाही, मित्रप्रेम अजून काय नाही, फक्त फिरता आहे ना. आम्ही आता यांना दिलं घरी काढून, टेम्पो मध्ये सगळे बसून घेतलं. आम्ही पण जाणार आमच्या घरी. तुम्ही